नमस्कार लेखक मित्रांनो, मी ऑथर संगीता देवकर. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका स्पर्धेची माहिती घेणार आहोत, जी आहे पत्रलेखन स्पर्धा. तर ही मुंबईतील टपाल विभागाने स्पर्धा भरवलेली आहे, आयोजित केलेली आहे आणि 14 डिसेंबरपर्यंत तुम्ही त्यांना पत्रलेखन करून पाठवून द्यायचं आहे. तर या टपाल विभागाने पत्रलेखनासाठी विषय दिलेला आहे, तो म्हणजे आजच्या डिजिटल युगात पत्रांचं महत्त्व मागे पडत चाललं आहे. म्हणूनच डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व हा त्यांचा विषय आहे आणि ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरती असणार आहे. त्यामुळे ढाई आखर अशा शीर्षकाखाली ही पत्रलेखन स्पर्धा त्यांनी सुरू केलेली आहे. तर यात सहभागी होणारे जे इच्छुक लेखक असतील त्यांना लिहून पत्र हे पाठवून द्यायचं आहे, पोस्ट करायचं आहे. मोबाईल, ईमेल, व्हॉट्सअपवर वगैरे पत्र लिहायचं नाही आहे, तर प्रॉपर हे पत्रलिखाण कागदावरती करायचं आहे. तर ही स्पर्धा सप्टेंबरमध्येच सुरू झाली होती, पण डिसेंबर 14पर्यंत ही आता चालणार आहे. त्यामुळे 14 डिसेंबरच्या आत तुम्ही त्यांना ही पत्र लिहून पाठवायचे आहेत. 14 डिसेंबर नंतरची पत्र ते स्वीकारणार नाही आहेत. तर पत्र तुम्हाला कोणत्याही स्थानिक भाषेत, मराठी, हिंदी, इंग्रजी, तुमच्या स्थानिक भाषेत तुम्हाला लिहिता येतील, तुम्ही लिहू शकता. तर या स्पर्धेसाठी वयोगट 2 वयोगट दिलेले आहेत. त्यामध्ये 18 वर्षापर्यंतचे लहान स्पर्धक आणि 18 वर्षापेक्षा मोठे असे सहभागी याच्यामध्ये सहभाग होऊ शकतात. तर आता ह्याच्यामध्ये पत्र कसं लिहायचं आहे, तर पत्र आंतरदेशीय पत्र किंवा लिफाफा श्रेणीत सादर केली जाऊ शकतात. म्हणजेच तुम्ही पोस्टामध्ये जाऊन पोस्टाचा शिक्का असणारा लिफाफा घेऊन यायचा आहे किंवा मग आंतरदेशीय पत्र आणायचं आहे. तर हे दोन पद्धतीने तुम्ही पत्र लिहू शकता. जर तुम्ही लिफाफा घेऊन आलात तर तुम्हाला A4 साईजच्या पेपरवर 1000 शब्दापर्यंत पत्रलेखन करायचं आहे आणि आंतरदेशीय पत्र आणलात तर त्यामध्ये तुम्हाला 500 शब्दांपर्यंतचं पत्रलेखन करायचं आहे. तर प्रत्येक श्रेणीमध्ये त्यांनी विभागीय स्तरावरती 3 क्रमांक काढणार आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते असतील प्रत्येक विभागीय स्तरावरती. तर त्यासाठी बक्षीस असेल 25,000, 10,000 आणि 5,000 हे असे बक्षीस असेल. आणि तर राष्ट्रीय स्तरावरील फेरीत जर निकाल असेल त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या प्रथम फेरीमध्ये 3 विजेत्यांना अनुक्रमाने 50,000, 25,000 आणि 10,000 अशी बक्षिसं दिले जातील. तर विभागीय स्तरावर निवडलेली पत्रे विभागीय स्तरावर निवडलेली पत्रे असतील ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या फेरीसाठी विचारात घेतली जातील. त्यामुळे विभागीय स्तरावर जर नंबर जे येतील ते राष्ट्रीय स्तरावर देखील त्या विजेत्या क्रमांकाचा ते विचार केला किंवा फेरीसाठी विचारात घेतली जातील. तर तुम्हाला A4 साईजच्या पानावरती 1000 शब्दापर्यंत पत्रलेखन करायचं आहे आणि आंतरदेशीय पत्रासाठी 500 शब्दापर्यंतचं पत्रलेखन करायचं आहे. आणि फक्त इथे हस्तलिखित पत्रेच स्वीकारली जाणार आहेत, म्हणजेच हाताने लिहिलेली पत्रच त्यांना हवी आहेत. तर यासाठी तुम्ही पोस्टात जाऊन टपाल विभागाचा शिक्का असलेला लिफाफा किंवा आंतरदेशीय पत्राचा वापर करायचा आहे आणि त्या पत्रावरती तुम्हाला ढाई आखर पत्र असे शीर्षक लिहायचं आहे. तसेच सहभागी जे लेखक होतील त्यांनी आपल्या वयाचा पुरावा म्हणून पत्रावरती शेवटी शक्यतो लिहा, तुमचं नाव वगैरे लिहाल. तिथे तुम्ही असं प्रमाणपत्र देखील लिहायचं आहे की मी प्रमाणित करतो किंवा करते की 1 जानेवारी 2024 रोजी माझे वय 18 वर्षापेक्षा कमी किंवा 18 वर्षापेक्षा अधिक आहे, असं तुम्ही ते एक ओळ तिथे लिहायची आहे. तर ह्या पत्रलेखनासाठी ही एक चांगली संधी आहे आणि तुम्ही हस्तलिखित स्वतःच्या हातानेच हे पत्र लिहायचं आहे. आणि या स्पर्धेचा निकाल 23 जानेवारी 2025 रोजी घोषित केला जाईल. तर जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा. जो मुंबईच्या ज्या पत्त्यावरती पाठवायचा आहे तो मुंबईचा पत्ता जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते. तर काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, ते म्हणजे फेसबुकवरती माझ्यातली मी नावाचा एक ग्रुप मी चालवते, जिथे 8,000 लेखक लेखिका सहभागी आहेत. तिथे वेगवेगळे टास्क, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लेखन घेतलं जातं, विविध स्पर्धा भरवल्या जातात, कविता स्पर्धा असतात, ब्लॉग लेखन असतं आणि अलग लेखन, चारोळी अशा सगळ्या प्रकारचं साहित्य लेखन तिथं घेतलं जातं. स्पर्धाही घेतल्या जातात. आठवड्यावरती अशा स्पर्धा चालू असतात. तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील होऊ शकता.
त्या ग्रुपची लिंकसुद्धा मी खाली देते, डिस्क्रिप्शनमध्ये देते. तसेच माझा शब्दरंग नावाचा एक फेसबुक पेज आहे. तर त्या पेजवरती जर तुम्हाला तुमचं साहित्य प्रकाशित करायचं असेल, तुमचे आलग असेल, चारोळी असेल, कथा असतील, कविता असतील, दीर्घकथा असतील, कथा मालिका असतील, जे काही तुमचं साहित्य आहे ते तुम्ही माझ्या त्या पेजवरती तुम्ही प्रकाशित करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या पेजला लाईक करायचं आहे, फॉलो करायचं आहे आणि तुम्ही मला सांगू शकता की तुमचं साहित्य हे तुम्हाला तिथे प्रकाशित करायचं असेल तर तुम्ही तुमचं साहित्य मला देऊ शकता. त्यासाठी माझ्या पेजला तुम्ही लाईक आणि फॉलो करा. त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर पुन्हा भेटूया अशा माहितीपर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.